नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आजचा दिवस तुमचा शुभ जाओ आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी मी देवीचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये काय आहे तर शारदीय नवरात्र उत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि घटस्थापना या दिवशी आवर्जून केली जाते। नैराश्य, संकट आणि शत्रूंपासून यामुळे आपली सुटका होते। तर ही घटस्थापना आपण कशी करायची आहे, मुहूर्त काय आहे, याच्यासाठी पूजा साहित्य काय लागणार आहे, पूजा विधी काय आहे, आपण स्वतः घरच्या घरी कशी ही नवरात्राची घटस्थापना करायची ते पाहूयात। तर नवरात्रीच्या दिवशी आपण 9 देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो। तर याच्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। पितृपक्ष संपला की आपल्याला वेध लागतात नवरात्रीचे। नवरात्र उत्सव भारतात सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सव जो आहे त्याला प्रारंभ होतो। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि या दिवस म्हणजे या 9 रूपांची पूजा करण्याचा दिवस वर्षातून फक्त 4 वेळा केला जातो। म्हणजे गुप्त नवरात्र 2दा साजरी केली जाते आणि आश्विन महिन्यातील नवरात्रीला आपण शारदीय नवरात्र म्हणतो। तर यावर्षी म्हणजेच 3 ऑक्टोबरला ही येणार आहे। तर या तिथी काय आहे तर 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 ही तिथी सुरू होणार आहे आणि 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 ही संपणार आहे। म्हणजेच आपण 3 ऑक्टोबरला घटस्थापना आणि हा नवरात्र उत्सव आपला सुरू होणार आहे। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण कलश स्थापना करतो आणि याचा शुभ मुहूर्त काय आहे तर 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 पासून ते 7:22 असेल। त्यानंतर अभिजित मुहूर्त आहे सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 असणार आहे। तर अशा प्रकारे आपण या शुभ वेळेत घटस्थापना करायची आहे। आता आपण ह्या जो कलशाची स्थापना करणार आहोत तर त्याची पूजा पद्धत काय आहे तर शारदीय नवरात्राच्या अगोदर आपण सर्व महिला वर्ग घराची साफसफाई करतो। सर्व गोष्टी आपण स्वच्छ करून ठेवतो, कारण आपला पितृपंधरवडा संपलेला असतो आणि आपल्याकडे सगळ्यांकडे पद्धत असते की अगदी अंथरुणांपांघरुणांपासून छोट्यातली छोटी गोष्ट देखील आपण पितृपक्ष झाल्यानंतर स्वच्छ करतो, कारण आपल्या देवीची स्थापना करायची असते आपल्याला। आणि त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी आपण उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। आपले जे यथाविधी आहेत, रोजचे कामं आहेत ती करायची, देवपूजा करायची आहे, मंदिर स्वच्छ करायचं आहे। आपण अर्थातच सर्व पितृ अमावस्येला सर्वजण घरातली साफसफाई करतं। आपलं जे मंदिर आहे ते अवश्य स्वच्छ केलेलं असतं। तर हे थोडंसं झटकपटक करायचं आहे। गंगाजल अवश्य शिंपडून घ्यायचं आहे। उत्तर आणि ईशान्य दिशेला आपण देवीची मूर्ती किंवा जी घटस्थापना करणार आहोत ते करणार आहोत। तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे, त्यात नंतर धान्य ठेवायचं आहे। शिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी गंगाजल टाकायचं आहे। कलशाला जो आपला लाल आणि पिवळ्या रंगाचा धागा मिळतो तो बांधायचा आहे। याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। कलशाच्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आहे आणि 5 दिशेला 5 हळदीचे आणि 5 कुंकवाचे असे रेषा ओढून घ्यायचे आहे आणि आपण ही घटस्थापना करायची आहे। आपलं जे धान्य टाकून घ्यायचं आहे, आपण जी मातीवरती जी कलशाची स्थापना करणार आहोत तर ते धान्य टाकायचं आहे। आपल्या घरामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्येच घट बसतात असं नाही, काही ठिकाणी आपण फक्त दिवा देखील लावतो, तो दिवा प्रज्वलित केला जातो। तर त्या दिव्याखाली देखील आपण अक्षता ठेवायच्या आहेत, त्याच्यावर हळदी कुंकू वाहायचं आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा, जो 9 दिवस आपलं तेवत ठेवायचा आहे। आणि ज्यांच्या घरात घटस्थापना होते त्यांच्या घरामध्ये देखील या प्रकारचा दिवा किंवा समई लावली जाते किंवा तो एक लांबण दिवा देखील असतो की तो 9 दिवस तेवत ठेवावा लागतो। काही ठिकाणी दुर्गा सप्तशतीचं पठण करतात, देवीची विविध पूजा केली जाते, विविध मंत्र नवारण मंत्र उच्चारला जातो। त्याच्यानंतर देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते। नवरात्रामध्ये कोणत्या देवीच्या 9 म्हणजे ज्या रूप आहेत त्यांची पूजा केली जाते तर ते पाहूया। तर पहिला दिवस आहे 3 ऑक्टोबर, या दिवशी घटस्थापना आहे आणि या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। दुसऱ्या दिवशी 4 ऑक्टोबर शुक्रवारी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। तिसऱ्या दिवशी 5 ऑक्टोबर रोजी शनिवारी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। चौथ्या दिवशी 6 ऑक्टोबरला रविवारी विनायक चतुर्दशी आहे आणि या दिवशी
देवीची पूजा केली जाते. त्याच्यानंतर 5व्या दिवशी 7 ऑक्टोबरला सोमवार आहे आणि कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. 6व्या दिवशी 8 ऑक्टोबरला मंगळवारी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. 7व्या दिवशी 9 ऑक्टोबरला बुधवारी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. 8व्या दिवशी 10 ऑक्टोबरला गुरुवारी कालरात्री देवीची पूजा केली जाते. 9व्या दिवशी 11 ऑक्टोबरला शुक्रवारी दुर्गाष्टमी आहे, महागौरी ची या दिवशी पूजा केली जाते. आणि 10व्या दिवशी 12 ऑक्टोबरला शनिवारी नवमी हवन आहे आणि दुर्गा विसर्जन असल्यामुळे या दिवशी आपण दसरा साजरा करतो. तर अशा प्रकारे 9 दिवसात देवीच्या 9 रूपाची पूजा केली जाते. तर आपण आता ह्या पूजाविधीमध्ये आपण पाहिलं की स्थापना कशी करायची आहे. आपण जर घटस्थापना करणार असू तर आपल्याला एक घट लागेल, म्हणजे जो मातीचा असतो, एक दुर्डी लागेल की ज्याच्यामध्ये आपण माती पसरवून त्याच्यावर या घटाची स्थापना करणार असू. मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक सुपारी, नाणं, त्याच्यानंतर धान्य उगवण्यासाठी थोडंफार धान्याची पुडी मिळते ती, त्याच्यानंतर आपण दिवा जो लावणार आहोत तो दिवा, तेल, अशा अगदी छोट्या कमी साहित्यामध्ये आपण देवीची स्थापना करतो. आणि 9 माळी आपल्या देवीला घातल्या जातात. पहिल्या दिवशी फुलांची माळ असते आणि ज्या काही 9 दिवसाच्या माळी असतात त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर आपण घटस्थापना का करतो? देवीची स्वरूपात आपण जी घटस्थापना करतो त्यामुळे आपल्या घरातले नैराश्य जाते, संकटे दूर होतात आणि विशेषतः शत्रूंपासून आपली सुटका होते. तर यासाठी आपण घटस्थापना करतो. जरी आपल्या घरामध्ये घटस्थापना होत नसली तरी अवश्य आपण दिवा तेवत ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.